महेंद्राचा गेला महाराष्ट्राच्या बाहेर जाते आहे अशा पद्धतीचे ज्या न्यूज आलेल्या आहेत आणि त्यावर आपली पण मागणी गेल्या अनेक दिवसापासून आहे की नाशिकला मोठ्या उद्योगाची गुंतवणूक ही आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर सर आम्ही आपल्याला विनंती करू इच्छितो की महिंद्रा अँड महिंद्राचा मदर प्लांट नाशिकमध्ये आहे, त्याला लागणारी सर्व ॲन्सिलरी युनिट्स जे असतील किंवा त्याला पूरक असणारं सगळे इन्फ्रास्ट्रक्चर हे नाशिकमध्ये रेडी आहे आणि योगायोगाने आपल्याकडे आता जागा पण उपलब्ध आहे जी आवश्यक आहे असं सगळ्या गोष्टी. त्या दृष्टिकोनातून आमची मागणी अशी राहील की सिन्नरची एसईजेडची जागा असेल किंवा इतर गोष्टी असतील आपल्याला ज्या पद्धतीने दिंडोरी अकराळे मापारवाडी भोटीला होत असलेली नवीन ऍक्विजिशन आणि तिथं असलेली 675 एकर जागा असेल किंवा इंडिया ग्रुपची जागा असेल, इंडिया ग्रुपची पण बऱ्यापैकी प्रोसिजर पूर्ण झालेली आहे. तर त्या पार्श्वभूमीवर जर आपण एक भूमिका घेऊन आम्हाला आमची आग्रहपूर्वक मागणी राहील की आपण या उद्योगासाठी नाशिकला पाठपुरावा करावा. आम्ही सुद्धा आमच्या पातळीवर जे महिंद्राचे पाठपुरावा करून ही मागच्या घटनेमध्ये आपण त्या दृष्टीने सुद्धा एक 2 अँकर युनिट हे नाशिकला यावे. आताच्या नाशिकची परिस्थिती अशी झालेली आहे की गेल्या काही वर्षांपासून मोठी अँकर इंडस्ट्री एकही नाशिकला आलेली नाहीये. जे स्मॉल आणि मिडियम स्केल इंडस्ट्रीज आहेत त्यांची आता आपापसात कॉम्पिटिशन चालू आहे. म्हणजे काम देणाऱ्या इंडस्ट्रीज कमी आहे, जशी महिंद्रा अँड महिंद्रा असेल, क्रॉम्प्टन असेल, एबीबी असेल, ह्या ज्या लार्ज स्केल इंडस्ट्रीज आहेत यांच्यावर डिपेंड असणारे जवळपास 5-1 हजार इंडस्ट्रीज झाल्या. आपण नागपूर जिल्हा सगळ्या भागामध्ये बोलू, पण बिल्डिंग देणाऱ्या इंडस्ट्रीज मात्र नाही. त्याच्यासाठी त्या पार्श्वभूमीवर आपल्याला मोठी इंडस्ट्रीज आणणं ही अत्यंत आवश्यक बाब आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमची आग्रहपूर्वक मागणी पण आहे. आपल्याकडे आता 150 एकर एमआयडीसी कडे उपलब्ध असलेली जागा आहे. सिन्नरला जी नवीन ऍक्विजिशन रेडी झालेली आहे त्याच्यामध्ये 210 एकर आहे. भोटीला 675 एकर आपण करतोय. मापारवाडीला 575 एकर जागा आहे आणि इंडिया ग्रुपची जवळपास 1250 एकर जागा. असा एवढा मोठा लँड बँक आपल्याकडे आहे आणि ज्या इंडस्ट्रीजला आवश्यक असेल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक क्लस्टर मागण्याचा मागचा उद्देशच हा होता की त्याच्या सगळ्या अँसिलरी युनिट जवळपास 1200 ते 1500 इंडस्ट्रीज त्याच्या आपल्याकडे ऑलरेडी आहेत आणि ऑटोमोबाईल मध्ये महिंद्रा अँड महिंद्राचा बेस हा ऑलरेडी रेडी आहे आपल्याकडे. त्या दृष्टिकोनातून आपण आता राज्य शासनाच्या मार्फत आणि जे काही मोठे करार आपले दावोसला सुद्धा झालेले आहेत तर त्या दृष्टिकोनातून ही अत्यंत आवश्यक अशी बाब आहे. म्हणून आम्हाला आमची विनंती आहे सर्व नाशिककरांच्या वतीने, फक्त इंडस्ट्रीची मागणी नाहीये, नाशिकच्या सर्वसामान्य नागरिकांची सुद्धा ही मागणी आहे. म्हणून आम्ही आपण आग्रहपूर्वक विनंती करत आहोत की आपण दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्याबरोबर मीटिंग आयोजित करावी आणि ही आमची असलेल्या मागणीचा पूर्णपणे जाहीर करावी घोषणा अशी आम्हाला अपेक्षा आहे.
आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज अचानक आपल्याला सगळ्यांना बोलवण्याचे कारण एवढंच होतं की 2 दिवसापासून मला असं वाटतं की उद्योग जगताला बदनाम करण्याचं जे काही षडयंत्र 2 वर्षापासून चालू होतं त्याचा पुढचा कदाचित एपिसोड असेल. म्हणून काही 2 दिवसापूर्वी एक बातमी अशी आली की नाशिकचा महिंद्रा अँड महिंद्राचा प्रकल्प हा गुजरातला गेला. आता गुजरातला गेला म्हणून शोध कोणी लावला? कुठच्या तरी एका आर्टिकलवरनं आमच्या विरोधकांनी ती ताब्यामध्ये घेतली बातमी आणि सगळीकडे मीडियाला दिली. परंतु आपलं सगळ्यांचं हे दुर्दैव आहे महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांचं. इतिहासात पहिल्यांदा महिंद्रा अँड महिंद्राला ही बातमी खोटी आहे असं स्टॉक एक्सचेंजला सांगावं लागेल. पत्र देखील माझ्याकडे. त्याच्यामुळं आणि अजून एक बातमी बघितली की महिंद्रा अँड महिंद्राचा प्रकल्प बाहेर गेला म्हणून नाशिकचे सगळे उद्योजक नाराज झालेले आहेत आणि ते आता मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि उद्योगमंत्र्यांना भेटणार आहेत अशी बातमी आली. म्हणून त्यांना मी योगायोगानं नाशिकमध्ये येत होतो म्हणून दिल्ली साहेबांना म्हटलं की आपण सगळ्यांनी भेटूया. पहिली गोष्ट 2,500 कोटीचं जे एक्सपान्शन त्यांनी ठरवलेलं आहे नाशिकमध्ये ते महिंद्रा अँड महिंद्रा एक्सपान्शन करत आहे. मी स्वतः 1 महिन्यापूर्वी आनंदजींना जाऊन भेटलो. नाशिकमध्ये अजून इंडस्ट्री एक्सपान्शन करावी अशा पद्धतीने त्यांना मी विनंती केलेली आहे. त्या चर्चेमध्ये देखील त्यांनी मला असं हे सांगितलं नाही की मी नाशिकमधनं इकडे जातो तिकडे जातो. ही दादांत खोटी बातमी आहे आणि हेच सांगण्यासाठी आज मी खरं तर तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे काय आपल्या आता एक्सपान्शन MIDC मध्ये होतं आहे त्या ठिकाणी देखील इंडस्ट्री आणण्याचा आमचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आहे आणि पुढच्या 8-15 दिवसामध्ये जे काही प्रोजेक्ट्स येणार आहेत त्या प्रोजेक्टला आम्ही नाशिकमधल्या देखील काही जागा दाखवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये नाशिकला इंडस्ट्री आणण्याचा आमचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न चालू आहे. अजून एक बैठक पाहिजे आपण मुंबईमध्ये सगळ्यांनी एकत्र बसून पुढच्या आठवड्यामध्ये घेऊ. पण जसं लोकसभेला काही मंडळी फेक नरेटिव्हला बळी पडली तसं उद्योग विभागाबद्दलच्या फेक नरेटिव्हला आपण बळी पडू नये ही विनंती करायला उद्योगमंत्री म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. असं कुठेही झालेलं नाही. स्वतः महेंद्राने ते पत्र दिलेलं आहे आणि महेंद्रानं स्पष्ट असं सांगितलं की जर पत्र तुम्ही वाचाल तर ह्याच्यामध्ये काही खरं नाही, हे खोटी बातमी आहे आणि ही खोटी बातमी पसरवण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं होतोय अशा पद्धतीचा स्पष्ट खुलासा महेंद्राकडनं झालेला आहे. आणि जास्त ज्या इंडस्ट्री आपल्याकडे आणायच्या आहेत त्यासाठी स्वतः एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा हे प्रामाणिकपणाचे प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यातनं लवकरात लवकर आपल्याकडे मोठी इंडस्ट्री आणण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढाच विश्वास मी आपल्याला देतो. आज शॉर्ट नोटीसमध्ये आपण या ठिकाणी जमला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईला आपल्या सगळ्यांबरोबर अजून एक बैठक लावली जाईल ही शब्द देतो. सर, आपण हे एक क्लेरिफिकेशन घेतलं हे फार महत्त्वाचं आहे आणि गरजेचंही होतं. अशी काही न्यूज आली की आमच्या लोकांमध्ये मात्र थोडंसं भयाचं वातावरण, घबराटीचं वातावरण तयार होतं. त्याबद्दल आपण जे तातडीने आम्हाला बोलवलं सांगितलं याच्याबद्दल धन्यवाद. बोलण्याच्या धन्यवाद. सर, आमची एकच विनंती आहे की ज्या न्यूज येत असतात की आजूबाजूच्या डिस्ट्रिक्टमध्ये मोठमोठे प्रकल्प जात आहेत तर नाशिकलाही एखादा यावा, नाशिकलाही एखादी मदर इंडस्ट्रीज यावी. फक्त आम्ही महिंद्रावर सगळ्या गोष्टी चालू शकत नाही आणि ज्या वेळेस बाहेरच्या इन्व्हेस्टमेंट येतात त्यावेळेस आपण नाशिक हे प्रायोरिटीनं दाखवलं. हवं तर उद्योजक संघटनांना माहिती द्यावं. आम्ही काही लगेच त्या बातम्या काही कुठं बाहेर ठेवणार नाही, परंतु आमच्या वतीने नाशिक कसं चांगलं आहे, नाशिकचं वेगळं, नाशिकची स्किल मॅन पॉवर, नाशिकमध्ये असलेलं पोटेन्शियल, नाशिक कशासाठी चांगलं आहे आम्ही अतिशय उत्तम प्रकारे उद्योजकांच्या वतीने सांगू इच्छितो आणि सांगू शकतो. तेव्हा आमची एवढीच विनंती आहे की नाशिकला एखादी मदर इंडस्ट्री यावी. नुकतीच MIDCकडे मोठी जागा तयार झालेली आहे, परंतु प्रत्येकाला नाशिकमध्येच जवळपास जागा हवी आहे. सर, आपण 45 एकरची जागा येथे MIDCची जी तयार होते ती एखाद्या मदर इंडस्ट्रीलाच द्यावी. छोट्या उद्योजकांना देऊ नये. ते 10 एकर 20 एकरच्या पुढे इन्व्हेस्टमेंट करतील अशा उद्योजकांना द्यावी आणि ज्याच्यामुळे रोजगार निर्मिती बरोबरच छोट्या उद्योजकांना काम मिळेल
अशी इंडस्ट्री पाहून द्यावी आणि त्या इंडस्ट्रीला बांधून ठेवावं की त्यांनी प्लॉट घेतला तर इंडस्ट्री चालू झाली पाहिजे, नाही तर प्लॉट घेऊन त्यांनी कोणाला सरेंडर करू नये तर इतर काही रिस्ट्रिक्शन त्याच्यावर घालावे, नाहीतर तो पुन्हा एमआयडीसी द्यावा, दुसऱ्या एमआयडीसी एखाद्या उद्योजकाला. एवढीच आमची विनंती आहे. नाशिकला जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट आणावी. उद्योग मंत्र्यांनी आम्हाला त्याच्याबद्दल आश्वस्त केलेलं आहे आणि ते लवकरात लवकर सांगावं एवढी विनंती मी उद्योजकांच्या वतीने आपल्याला करतो. धन्यवाद सर. ही बैठक आदरणीय पालकमंत्री राधाकृष्णनच्या नेतृत्वाखाली झाली. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपाई, आठवलेगड आणि आमचे सर्व मित्रपक्ष यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होती. या बैठकीला पूर्ण या विभागातनं सुमारे 1 ते 1,500 पदाधिकारी उपस्थित होते. 20 तारखेपासून 5 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये म्हणजे 288 मतदारसंघामध्ये जे महायुतीचे मेळावे होणार आहेत या संदर्भातलं नियोजन आजच्या या बैठकीमध्ये झालं आणि येत्या 30 तारखेला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा, रामदास आठवले साहेब असतील आणि आमचे सगळे मित्रपक्षाचे नेते असतील यांचा फार मोठा मेळावा, फार मोठी सभा ही नाशिकला घेण्यासंदर्भात आजच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झालं आणि महायुती ही एकजुटीनं या निवडणुकीला विधानसभेच्या सामोरं जाईल आणि पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार हे महाराष्ट्रामध्ये स्थापन होईल यासाठी पूर्ण ताकदीनं आमचे सगळे पदाधिकारी महायुतीची कामाला लागलेले आहेत. त्याच्या नियोजनाची आजची बैठक होती. दुसरा एक महत्वाचा जो मुद्दा होता त्याच्यासाठी मी सगळ्या उद्योजकांना बोलवलं होतं. गेले 2 दिवस नाशिक मधला महिंद्राचा प्रकल्प हा गुजरातला गेला अशा पद्धतीचा खोटा नरेटिव्ह